तनिष नाईक संघाचा कर्णधार तर दुसऱ्या बाजूला संग्राम शिंदे या टेनिस क्रिकेट विश्वाचा अजून एक उभरता सुपरस्टार संग्राम शिंदे या दोन मातब्बर खेळाडूंमध्ये हे द्वंद्व आपल्याला पाहायला भेटेल। अजून एका खेळाडूची बॅट बोलणं गरजेचं आहे ते म्हणजेच चंदन तलवार असतील। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अजून एका खेळाडूची बॅट बोलणं गरजेचं आहे ते म्हणजेच प्रेक्षकांना ज्याची बॅटिंग इथे मात्र पाहायची आहे ती म्हणजेच अजून एक खेळाडूची बॅटिंग इथे मात्र बघायला मजा येते ते म्हणजे शंकर थोरात। एक मोठं नाव आहे परंतु या नावाला साजेशी कामगिरी अजून झाली नाहीये। शंकर थोरातला देखील या मॅच मध्ये ती कामगिरी करावी लागेल ज्यासाठी शंकर थोरात हे ओळखले जातात तीच कामगिरी करणं देखील गरजेचं आहे। परंतु सध्या इथे मात्र दोन संघ सज्ज झालेत सुपर 8 ची फेरी गाठायची आहे। आजच्या दिवसातील सर्वोत्तम कामगिरी करायची आहे त्यासाठी दोन संघ एका बाजूला आपल्याला पाहायला भेटतील स्वराज्य स्पोर्ट्स नागठाणे स्वराज्य टिकवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत। पहिला चेंडू रबजानेचा आणि या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून या फटक्याला खेळलं गेलं। डीपला प्रोटेक्शन आहे तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये इथे कन्वर्ट केलंय। 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात। पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावेची मोहर इथे मात्र लागली आहे। सलामीची जोडी इथे मात्र चंदन आणि त्याचबरोबर तनिष ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते। चंदन तलवार नक्कीच ही तलवार ही अण्णावातली तलवार कुठेतरी या मॅच मध्ये दाखवावी लागेल। ही मॅच महत्वाची आहे कारण का आपल्याला जर सुपर 8 ची फेरी गाठायची आहे या स्पर्धेतलं आव्हान टिकवायचं आहे तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे। फटका तर खेळला जरूर या फटक्यामध्ये ताकद आहे का नाहीये तितकी ताकद परंतु धावा मिळतील एक धावाने हे धावसंख्येचा जो गाडा आहे तो पुढे ढकलला जातोय। धावसंख्येमध्ये जर पाहायला गेलं तर इजाफा होतोय धावसंख्या वाढते 3च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचली। नक्कीच एम एस यांचं देखील आगमन झालंय। याच वटारचा एक बुलंद आवाज आणि एक सर्वोत्तम गोलंदाज ओहो काय चेंडू टाकलाय अफलातून गोलंदाजी। याच गोलंदाजीची अपेक्षा आहे प्रेक्षकांना देखील आणि याच गोलंदाजीची अपेक्षा सध्याच्या घडीला नागठाणे देखील करते कारण का या स्पर्धेतील सुपर 8 ची फेरी गाठायची आपल्याला आव्हान इथे मात्र जिवंत ठेवायचं आहे। स्वराज्य नावातलं ते स्वराज्य इथे मात्र टिकवायचं आहे त्यासाठी या मावळ्यांना आज मात्र लढायचं देखील आहे। ओहो चांगला चेंडू आहे या चेंडूवरती फटका तर केलाय चंदन तलवारचा वार गेलाय सरस सीमारेषा पार आलाय शानदार खणखणी चौकार षटकार सॉरी माफ करा षटकार आलाय। काय फटका खेळलाय पहा शॉर्ट पुलला सक्सेसफुल पॉवरफुल केलाय। 6 धावीसाठी हा फटका केल्यानंतर धावसंख्येचं टोटल आता मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते। 10 धावा या पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटतात। रमजान यांच्यावरती इथे मात्र विश्वास दाखवलाय तो विश्वास इथे मात्र सार्थ करून दाखवावा लागेल रमजानला। या आधीच्या चेंडूवरती जरूर पार केलाय परंतु तो प्रहाराचं उत्तर जरूर द्यावं लागेल आणि ते उत्तर देण्यासाठी सज्ज झालाय आणि चंदन तलवार देखील आपली बॅट तलवारीप्रमाणे चालवण्यासाठी सज्ज झालेत। ओहो परंतु उत्तर दिलंय इथे यष्टी रक्षकाने चूक केली। अजित आहेत अजित जगताप इथे मात्र यष्टी रक्षकाची भूमिका एक अनुभवी खेळाडू यांनी देखील कित्येक वर्ष सांगली जिल्ह्यासाठी एक दर्जेदार क्रिकेट खेळलाय। सांगली जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे आणि त्या नावाला इथे मात्र चांगली कामगिरी देखील करायची आहे। गोलंदाजीमध्ये गेल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती। अजित जगतापने मागील मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 3 विकेट 4 धावा खर्ची केल्या होत्या 5 चेंडू निर्धाव देखील लागले होते। अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून साकारली गेली आणि तीच अपेक्षा पुन्हा एकदा पूर्ण करावी लागेल आपल्या संघासाठी आणि धावा रोखावी लागतील। या रक्षकांची भूमिका ते देखील पार पाडतायत। ओहो चांगला चेंडू आहे या चेंडूवरती थोडस गती परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये थोडस फसलेत फलंदाज चंदन तलवार। पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता होते पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आतापर्यंत 11 धावा आणि या पहिल्या षटकामध्ये आलेल्या 11 धावा नक्कीच या धावेने इथे मात्र सुरुवात चांगली गेली आहे परंतु इथे मात्र सुरुवाती बरोबर
धावांचा डोंगर चांगला गाठणं देखील गरजेचं आहे. सुरुवात चांगली झाली, शेवट देखील गोड करावं लागेल आणि सुरुवात आणि शेवट गोड करण्यासाठी हे मधलं अंतर हे सातत्याने कापायचं असतं आणि ते अंतर इथे मात्र कापावं लागेल. सातत्याने इथे मात्र खेळ करावा लागेल. आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. डीजे या चेंडूवरती इथे मात्र संग्रामचं स्वागत केलंय. इथे मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट लढतीमध्ये कोणी बाजी मारली आहे. तनिष नाईक काय फटका खेळलाय पहा, सुरेख फटका इथे हवेमध्ये झेपवले आणि त्यानंतर एक सर्वोत्तम फटका 6 धावांसाठी केलाय वार. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. षटकार. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत इथे मात्र रंगतीये. ज्या दोन खेळाडूंची आपण चर्चा करत होतो, एका बाजूला तनिष नाईक तर दुसऱ्या बाजूला संग्राम शिंदे, दोन्ही कर्णधार. ओहो, इथे अजून एक फटका खेळलाय, जरूर फटका फसलाय देखील आणि उर्वरित कामगिरी ही डीपच्या क्षेत्ररक्षकाने स्क्वेअरला गेला. हा फटका खेळला डीपला, इथे मात्र प्रोटेक्शन दिलं गेलंय आणि इथे मात्र डीपला प्रणित इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसले. तर चिल डीपला प्रणितने आणि याचबरोबर तनिष नाईकची खेळी संपुष्टात. षटकाराचं उत्तर लगेच दुसऱ्या चेंडूवरती. न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुशांत कोवाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. व्हायचंय कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. ओहो, चांगला चेंडू फसवा आहे. या फसव्या चेंडूवरती विकेटची इथे मात्र चरू संधी निर्माण झाली आहे, परंतु क्षेत्ररक्षक हे थोडेसे चेंडू पासून दूर राहिलेत आणि नतीजा इथे या चेंडूवरती सुशांतला थोडस जर पाहायला गेलं तर जीवदान भाग्याची साथ देखील लाभताना दिसते. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु शेवटच्या क्षणी इथे मात्र थांबवलं स्वतःला आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो हलक्या हाताने खेळून काढलाय. या चेंडूवरती एकेरी धाव आली खरी. धावसंख्येचं टोटल 18 धावा या फलकावरती लागल्या देखील गेल्यात. ओहो, फटका तर खेळलाय जरूर. या फटक्यावरती पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे, परंतु पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाने चूर केली आहे आणि याचमुळे या चेंडूवरती केलेला हा वार गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकार. आता मात्र जर पाहायला गेलं तर नावाप्रमाणे चंदन इथे मात्र सुवासिकता दळवळतात आणि अण्णावाप्रमाणे तलवार देखील चालवत आहेत. ही चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला. नक्कीच पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आता मात्र जर पाहायला गेलं तर चूक झाली नाहीये. अजितने इथे मात्र झेल टिपलाय आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर इथे चंदन तलवारचा खेळ संपुष्ट झालाय. या आधीच्या चेंडूवरती चौकार जरूर आले. या आधी 2 चेंडूवरती संधी जरूर निर्माण झाल्या, परंतु त्या संधी इथे मात्र हुलकावणी देणाऱ्या ठरल्या. परंतु याच चेंडूवरती पुन्हा एकदा संधी सातत्याने प्रयत्न केले फलंदाजाला बाद करण्याचे आणि त्या प्रयत्नामध्ये इथे मात्र चंदन तलवारची ती विकेट ही प्राइज विकेट आली आहे. आता मात्र सुशांत कडवकर
हा देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. सुशांत कडोलकर वरती आता पूर्णपणे नजर असतील, कारण का या खेळाडूकडे ती क्षमता आहे धावांचा एक डोंगर उभारण्याची. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 11 धावा आल्या होत्या. आपण सांगितलं होतं जर एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर ते सातत्य राखणं गरजेचं आहे. ते सातत्य राखण्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये अपयश आलंय आणि म्हणूनच 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशी धावसंख्या आपल्याला जरूर स्क्रीनवरती पाहायला भेटते. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण जरूर केलं आणि त्यानंतर एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? नक्कीच केलं जरूर जाते. दोन ती मात्र कंप्लीट केले. प्रणव भोसले ज्यांनी एक चांगला झेल टिपला होता, तेच इथे मात्र डीपला प्रोटेक्शन देताना जरूर पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटक्या केल्यानंतर एकेरी धाव इथे मात्र घेतली गेल्या. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले गेले आणि त्याचमुळे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा आता फलकावरती लागले. तर या दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या जरूर, परंतु याच 13 धावा येताना 2 विकेट देखील या षटकामध्ये ज्या आहेत त्या मिळवल्या गेल्या आहेत. संग्राम शिंदे नक्कीच 13 धावा खर्च करताना 2 महत्वाच्या विकेट, ज्यामध्ये तनिष नाईकची ती विकेट आणि त्याचबरोबर सुशांत कोवाडकरची ती विकेट, प्राइज विकेट आपल्याला या षटकामध्ये पाहायला भेटली आहे. आणि तिसरं षटक पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती ज्या खेळाडूकडे अनुभवाची शिदोरी आहे, ज्याने सांगलीचं प्रतिनिधित्व केलंय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने पाहायला भेटते, तेच अजित गोलंदाजी मार्कवरती. ओहो, चांगला चेंडू तीव्र डिलिव्हर केला. वेग आहे, वेगावरती ती अचूकता देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणूनच या अचूकतेमध्ये धावा ज्या आहेत त्या रोखले गेले आहेत. धावसंख्येचं टोटल 25 धावा फलकावरती. तिसरं षटक आहे प्रगती पदावरती. इथून पुढे किती धावांचा डोंगर उभा केला जाईल हे देखील पाहावं लागेल. ओहो, हा चेंडू थोडासा जर पाहायला गेला तर लेगस्टिकच्या बाहेर आहे आणि म्हणूनच पंचांनी दोन्ही आता आपल्याला जरूर समांतर पाहायला भेटले. म्हणजेच काय तर धाव मात्र अवांतर आहे, अवांतर धावा आणि या अवांतर धावेने धावसंख्येचं टोटल इथे मात्र 26 धावा फलकावरती. अजित जगताप मगाच्या मॅच मध्ये नक्कीच महत्वाच्या मॅच मध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि तीच अपेक्षा पुन्हा एकदा असेल संघ सहकार्यांना. या चेंडूवरती फटकाच खेळला गेलाय जरूर, हवेत देखील आहे, क्षेत्ररक्षक आले जरूर. मित्रांनो, प्रयत्नासाठी एकदा जोरदार टाळ्या देखील होत होत्या. पडले जरूर, प्रयत्न मात्र 100% राहिले आहेत. कारण का या स्पर्धेमध्ये MJ ट्रॉफी मधल्या आपलं आव्हान टिकवायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करून आज आपल्याला दुसऱ्या पायद्यांवरती देखील जायचं आहे आणि त्यासाठी हा संघर्ष केला जातोय. मित्रांनो, आपल्याला दुखापत होईल असं काही पडू नका प्लीज. जीव सांभाळा. हे पावसाळी क्रिकेट आहे, आनंद घ्या, परंतु आपला जीव देखील सांभाळा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला आणि त्यानंतर एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. इथे मात्र कुठेतरी चूक झाली रमजान यांच्या माध्यमातून आणि त्याचमुळे इथे मात्र एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये हे कन्वर्ट देखील केले गेले. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली आणि इथेच मात्र स्वतःच्याच फलुत्रीमध्ये आचेल टीपला गेलाय. अजित जगताप पुन्हा एकदा सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत. बॅट्समन नेम सांगायचंय. संकेत. ओके, संकेत
संकेत रेवेणकर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर पाहायचंय या युवा खेळाडूकडे टॅलेंट आहे, परंतु ते टॅलेंट दाखवण्याची आताच ती एक नामी संधी आहे, ते दाखवावं लागेल टॅलेंट. नक्कीच मोठा फटका खेळलाय, धमाका खेळलाय, धावा किती मिळतील या चेंडू वरती. पूर्णपणे 2 धावा आहेत. फटका तर चांगला खेळला, परंतु या फटक्यामध्ये 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या आहेत. या फटक्यामध्ये आत्मविश्वास ही महत्वाची बाब आपल्याला जरूर पाहायला मिळाली. तो आत्मविश्वास इथे मात्र संकेतच्या बॅटमधून जरूर पाहायला भेटला. तो आत्मविश्वास धावा जोडण्यामध्ये यशस्वी होईल का हे देखील पाहावं लागेल. ओहो वेगात टाकलाय. यामध्ये जर पाहायला गेलं तर सिमेंट विके आहेत, थोडस घसरडी धाव खेळपट्टी, आणि म्हणूनच कुठेतरी आपला तोल जो आहे तो संतुलित राखण्यावर अपयश आला. म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर हा चेंडू जो आहे तो निर्धाव देखील पाहायला भेटला. 3 षटकं झाले. 3 षटकामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 32 धावा आल्या आहेत आणि 3 विकेट देखील आतापर्यंत गमावले आहेत बेळगाव संघाने. पाहिजे उर्वरित 3 षटकामध्ये कशा प्रकारे कमबॅक येईल जाईल. धावा फलकावरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यावरती या 32 धावा. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहायला गेलं तर स्वराज्य स्पोर्ट्स नागठाणे, तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर ग्रामीण मराठा स्पोर्ट्स म्हणजेच इंगलगा स्पोर्ट्स बेळगावचा संघ. या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना जरूर पाहायला भेटते. 2 मातब्बर संघ आहेत आणि हे दोनही संघ इथे मात्र सुपर 8ची फेरी गाठण्याचं स्वप्न बाळगूनच या मैदानाच्या आतमध्ये उतरल्यास पाहिजे. हे स्वप्न कोणाचं पूर्ण होणार. नक्की साखो टप्प्याचा चेंडू या चेंडूवरती प्रहार केला. इथे मात्र वार सटीक सीमारेषा पार चौकार. राहुल आले मात्र गोलंदाजीसाठी. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल राहुलच्या माध्यमातून. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र टाकला जरूर होता, परंतु कुठेतरी चूक ही प्रणव भोसलेच्या माध्यमातून देखील झाली. चेंडू चांगला टिपला होता, परंतु या चेंडूवरती थोडस असंतुलित इथे मात्र झाले आणि म्हणूनच या चेंडूवरती चौकार देखील आला. आणि त्यानंतर इथे मात्र कमबॅक देखील केलाय राहुलने. या आधीच्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु कमबॅक करणं गरजेचं देखील होतं आणि तो कमबॅक केला या चेंडूवरती. धावसंख्येत टोटल आतापर्यंत 37 धावा या धावफलकावरती लागले. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 37 धावा धावफलकावरती. ओहो फटका केलाय जरूर. इथे जर पाहायला गेला तर 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु यांना भेदत येते मात्र चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार चौकार. थँक्यू डीसी. डीप स्क्वेअर लेग रिझर मध्ये इथे मात्र फटका केला. डीप स्क्वेअर लेग आणि डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून इथे मात्र फटका केला गेला आणि आज फटक्यामध्ये इथे मात्र 4 धावा या देखील जोडल्या गेलेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 धावा या फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यावरती या 40 धावा. कुठेतरी धावसंख्येचा रेशो हा वाढत चाललाय आणि याचं कारण म्हणजेच चांगली बॅटिंग. ओहो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि याच चेंडूवरती जर पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर माफ करा 42 फटकावरती लागले. या चेंडूवरती सर्वोत्तम फटका, परंतु या फटक्यावरती जर पाहायला गेला तर झेल टिपलाय करणने, परंतु त्याच्यावरती देखील
इथे जर पाहायला गेलं तर झेल टिपलाय मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या करणसाठी. काय झेल टिपलाय, सांगली विभागातील एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून याला देखील ओळखलं जातं आणि ती कामगिरी केली आहे. बॅटिंग मधून धावा नाही आल्या परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपलं योगदान दिलंय. करणच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. करण मोटकट्टी अप्रतिम झेल इथे मात्र टिपताना दिसले. काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल. बॅट्समॅन नेम अजय इथे मात्र बॅटिंग साठी आले आणि या चेंडूवरती इथे मात्र फटका तर जरूर खेळला गेला स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये आणि त्यानंतर इथे एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलाय. डीपला इथे मात्र प्रोटेक्शन जरूर दिले गेले आणि म्हणूनच इथे 2 धावा देखील कंप्लीट केल्या. 2 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 44 धावा फलकामध्ये लागले. 4 षटकामध्ये 44 म्हणजे 11ची सरासरी. जी सरासरी पहिल्या षटकामध्ये होती ती सरासरी 4थ्या षटकामध्ये देखील राहिली आहे. म्हणजेच काय तर सातत्याने इथे मात्र हा प्रवास जो आहे तो सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला भेटतोय. तो म्हणजेच ग्रामीण मराठा स्पोर्ट्स म्हणजेच इंगलगा स्पोर्ट्स बेळगाव संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी आणि म्हणूनच 4 षटकामध्ये बनवले गेले आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबाईलवरती 44 धावा. गोलंदाजासाठी अजित जगताप पुन्हा एकदा सज्ज झालेत. आधीच्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केलेत. या गोलंदाजाने एक विकेट देखील मिळवली होती या खेळाडूने. नक्कीच अनुभवाची शिदोरी आहे या खेळाडूकडे आणि तोच अनुभव दाखवला जाईल या मॅच मध्ये. फटका तर केलाय समोरच्या दिशेने, व्ही झोन मध्ये फटका वार केलाय, गेलाय सरळ सीमा रेषा पार, आला हा शानदार चौकार. आता मात्र जर पाहायला गेलं तर थोडस गिअर बदललाय आणि हा गिअर बदललाय कोणी तर सुशांत यांनी हा गिअर बदललाय. नक्की चांगला फटका इथे मात्र सुशांतच्या बॅट मधून फटका केला गेला. सुशांत कोवाडकर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतो स्ट्राईक वरती तेच आहेत सुशांत. पुन्हा एकदा फटका तर चांगला केलाय. करण पुन्हा एकदा आहे परंतु इथे करणच्या माध्यमातून चूक झाली आहे. या आधी सर्वोत्तम झेल टिपला परंतु त्याला पुन्हा एकदा संधी होती झेल टिपण्याची परंतु आता मात्र चूक केली आहे. ही चूक केली आहे, ही घोड चूक केली आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर या चुका कमी कराव्या लागतील. स्वतःवरती नाराज देखील आहेत परंतु सोपं नाही आहे या पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये झेल टिपणं. नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर थोडस जर पाहायला गेलं तर बाहेरचा चेंडू आहे. चटचारी करण्याचा प्रयत्न केलाय. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. वाईट +1 एकूण 2 धावा. वाईट +1 एकूण 2 धावा या चेंडूवरती प्राप्त झालेत. इथे जर पाहायला गेलं तर थोडस अतिरिक्त प्रयत्न केला जातोय अजित जगताप यांच्या माध्यमातून. अतिरिक्त प्रयत्न करायचा नाहीये आपल्याला. आपल्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी करायची, आपल्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे आणि उर्वरित कामगिरी ही क्षेत्ररक्षकांना देखील पार पाडायची आहे. ओहो फटका तर केलाय जरूर. आता मात्र क्षेत्ररक्षक जेल खाली, संग्राम शिंदे जेल खाली आले परंतु थोडेसे दूर राहिले. प्रयत्न जरूर केले परंतु या प्रयत्नामध्ये कुठेतरी यश मात्र दूर राहिलंय आणि म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेलं तर
दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जरूर थांबला गेलाय, परंतु एक धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला भेटली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 52 धावा फलकावरती लागल्यात. ओहो, समोरच्या दिशेने इथे मात्र फटका खेळलाय, व्ही झोन मध्ये फटका वार गेलाय, सरस सीमारेषा पार आलाय, शानदार गणगणित चौकार. आणि हा नो चेंडू देखील आहे. 9+4 एकूण इथे 5 धावा गिफ्टेड झाल्यात. थँक्यू डीजे. मॅन फ्रॉम सांगलीतून अजून एक उभरता सितारा तयार होतोय. नाव आहे अजय. चांगली बॅटिंग इथे मात्र करताना दिसत सध्याच्या घडीला. ओहो, फटका तर खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका हवेत देखील आहे. झेलबाची संधी पुन्हा एकदा आहे, परंतु पुन्हा एकदा आज झेल धरणी मातीला दान दिला जातोय. प्रयत्न जरूर केला गेला, परंतु या प्रयत्नामध्ये कुठेतरी यश मिळणं देखील गरजेचं होतं, परंतु यश मात्र फलंदाजांच्या पदरी पडतंय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. 2 धावांनी संघाचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 59 धावा या फलकावरती लागलेत. चांगली बॅटिंग. ओहो, फटका तर खेळलाय. पुन्हा एकदा या फटक्यामध्ये उंची आहे, परंतु जी दुरी गाठायची आहे ती गाठली नाही आहे, परंतु एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये जरूर कन्वर्ट केलं गेलंय. थोडस क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला हा चेंडू आणि त्याचमुळे 2 धावा या सहजरित्या कंप्लीट झाल्या. 2 धावांनी इथे मात्र धावसंख्येचं टोटल जे आहे ते पाहायला मिळतंय, ते म्हणजेच 61 धावा या धावफलकावरती लागलेत. पुन्हा एकदा संग्राम शिंदेने रमजान वरती विश्वास दाखवलाय. पाहिजे तो विश्वास जो संघाच्या कर्णधाराने, जो शिल्लेदाराने आपल्यावरती दाखवलाय, तो विश्वास कुठेतरी या मावळ्याला इथे मात्र सार्थ करून दाखवावं लागेल. नक्कीच या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर 61 धावा नक्कीच डईजड होईल ही धावसंख्या. चांगलं टोटल उभारल्या. हो, काय फटका केलाय, सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर. 6 धावा, याच नक्की 6 धावा आहेत. काय फटका केलाय, आत्मविश्वासाचा वार. शांत आहे, परंतु काम मात्र शांततेतला नाहीये. हे काम मात्र इथे मात्र जर पाहायला गेलं तर शांतता भंग करणारं काम. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 67 धावा या फलकावरती लागले. 5व्या षटकाला इथे मात्र सुरुवात झाली आहे आणि या 5व्या षटकामध्येच जर पाहायला गेलं तर 6व्या षटकाला इथे मात्र सुरुवात झाली आणि या 6व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती इथे मात्र खणखणीत वार केला. 67 धावा फलकावरती लागले आहेत. आता जे काही करायचं आहे ते या शेवटच्या षटकामध्ये करायचं आहे आणि म्हणून इथे मात्र थोडस गेर बदललाय. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि त्याच चेंडूवरती थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळालाय. जो बाउन्स इथे मात्र फलंदाजाला एक्सेप्टेड देखील नव्हता, तो बाउन्स इथे मात्र पाहायला भेटला आणि त्याचमुळे इथे मात्र फक्त या चेंडूवरती हलक्या हाताने या चेंडूला ढकललं. एकेरी धावेसाठी हा फटका केल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 68 धावा या फलकावरती लागलेत. 4 गडींच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. रमजान चौधरी नक्कीच चांगले गोलंदाज आहेत. पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं देखील होतं.
ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न या सांगलीच्या उभरत्या सिताऱ्याचा देखील जरूर राहिला, परंतु इथे दावा ज्या आहेत त्या नक्कीच डिक्लेअर स्वरूपामध्ये आल्यात. डिक्लेअर झोन मध्ये हा फटका केला गेला. थोडस जर पाहायला गेलं तर पूर्ण हे ग्राउंड नाही आहे, परंतु जेवढं ग्राउंड आहे ते पुरेसं आहे फलंदाजांसाठी धावा बनवण्यासाठी देखील. संख्येचा टोटल आतापर्यंत 69 धावा. ओहो, वेगात टाकलाय, वेगा बरोबर इथे मात्र जर पाहायला गेलं तर इथे फलंदाज अजय थोडस स्ट्रगल करताना आपल्याला जरूर पाहायला भेटले आहेत. आणि या चेंडूवरती एकेरी धाव आली. संख्येचं टोटल आतापर्यंत 70 धावा. नक्कीच पावसाळी क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने होतच असतात आणि तेच आपल्याला जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटते. हीच खासियत आहे या पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. आणि सोपं नाही आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये धावा बनवणं, परंतु इथे करून दाखवले आजच्या दिवसामध्ये अवधूत पाटीलने. काय बॅटिंग केली होती आजच्या दिवसामध्ये. ओहो, फटका केलाय जरूर. इथे जर पाहायला गेलं तर बॉटमॅनचा वापर चांगल्या रीतीने केलाय. सुरेख फटका 4 धाव्यांसाठी गेला पार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 74 धावा फलकावरती लागले जात आहेत. शेवटच्या षटकातील काय चेंडू शिल्लक असतील 74 धावा बनवले गेल्यात. त्यामध्ये 9 चेंडूमध्ये 23 धावा सुशांत देखील बॅटमधून आले आहेत. 8 चेंडूमध्ये 13 अजयच्या बॅटमधून या धावा. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर रनआउटची संधी आहे, पाहिजे. या चेंडूवरती काय झालंय, पंचांचं बोट आकाशाला आहे, म्हणजे शेवटच्या चेंडूवरती ही धाव नाहीये, म्हणजे धाव संख्या रोखली गेली आहे. 6 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय. 74 बनवले आहेत, 75 बनवायचे आहेत. पहिल्या इनिंग्स मध्ये जर पाहायला गेलं तर एक चांगला दर्जेदार खेळ जो आहे तो आपल्याला पाहायला भेटलाय, तो म्हणजेच ग्रामीण मराठा स्पोर्ट्स म्हणजेच इंगलगा स्पोर्ट्स बेळगाव संघाच्या माध्यमातून एक दर्जेदार बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटली. सुरुवात थोडीशी जर पाहायला गेलं तर धीम्या गतीने झाली, परंतु यानंतर जो गेअर बदलला तो डायरेक्ट 74 या धावसंख्येवरती जाऊन विसावला. ही धावसंख्या जर पाहायला गेली तर लढण्यासाठी चांगली आहे. पाहायचं लढलं किती, कशा प्रकारे लढलं जाईल आणि किती धावांपर्यंत रोखलं जाईल. याच मॅच मध्ये सुशांतने केलेली 10 चेंडूमध्ये 23 धावांची उपयुक्त खेळी. 7 चेंडूमध्ये 13 धावा चंदनच्या देखील बॅट म्हणून आल्या आणि त्याचबरोबर 8 चेंडूमध्ये 13 धावा अजयच्या देखील बॅट म्हणून आल्या. आणि म्हणूनच एक चांगलं टोटल जे आहे ते उभारलं गेलंय आणि म्हणूनच 75 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग हा दुसऱ्या इनिंग मध्ये स्वराज्य स्पोर्ट्स नागठाणे संघाला करायचा आहे. आपलं स्वराज्य राखायचं आहे आणि या स्पर्धेची सुपर 8 ची फेरी देखील गाठायची आहे. पाहिजे कोणता संघ या सुपर 8 च्या फेरीमध्ये दाखल होईल आणि याचबरोबर आजचा दुसरा संघ जो सुपर 8 ची फेरी गाठणारा संघ ठरेल तो कोणता असेल, या प्रश्नचिन्हावरती उत्तर जरूर आपण घेऊन येतोय. परंतु तोपर्यंत आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओ टू टीचे
74 धावांचं एक बलमोल आव्हान इथे मात्र संपुष्ट इथे मात्र जर पाहायला गेलं तर उभारून ठेवलंय आणि त्या आव्हानाला इथे मात्र चॅलेंज केलं जात आहे. पहिला चेंडू इथे मात्र फटका तर चांगला खेळलाय परंतु धावा किती आहेत हे देखील पाहावं लागेल. फटका खेळलाय परंतु धावा या पूर्णपणे 2 धावा आहेत की 4 धावा आहेत की 6 धावा आहेत याच्यावरती अजून देखील उत्तर आलं नाहीये. इथे मात्र आले या चेंडूवरती 2 धावेचा फटका खेळलाय संग्राम शिंदे. इथे मात्र जर पाहायला गेलं तर मॅन फ्रॉम नागठाणे या खेळाडूने देखील चांगलं क्रिकेट खेळलं. मान्सून जर पाहायला गेलं तर पुणे येथे झालेली रबर बॉल क्रिकेट स्पर्धा देखील खेळली होती. या खेळाडूने चांगला खेळ दाखवला होता. या चेंडूवरती काय झेल टिपलाय पुन्हा एकदा एक सर्वोत्तम झेल टिपला गेलाय परंतु पंचांचा इशारा नो चेंडूचा आलाय. या चेंडूवरती संग्राम शिंदे थोडस डोक्याला हात लावतायत परंतु संधी पुन्हा एकदा मिळाले त्यांना परंतु या झेल साठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. झेल आवडलाय का टाळ्यांचा आवाज होऊन द्या. अनिकेत लोहार या स्पर्धेतील आतापर्यंतचे 2 सर्वोत्तम झेल या खेळाडूने टिपलेत. अवधूत पाटीलचा देखील झेल याच खेळाडूने टिपला होता. सर्वोत्तम झेल आजच्या दिवसामधील सर्वोत्तम झेल जर कोणाच्या माध्यमातून टिपले गेले असतील तर ते झेल अनिकेत लोहारच्या माध्यमातून टिपले गेलेत. झेल टिपणं सोपं नाही आहे पावसाळी क्रिकेटमध्ये. फ्रीचा इशारा आणि याच फ्रीट वरती इथे मात्र करण थोडस स्ट्रगल करताना जरूर आपल्याला पाहायला भेटत. करण एक जर पाहायला गेलं तर चांगले खेळाडू आहेत. करण मोटकट्टी नक्कीच चांगले खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम बिलवडे करण मोटकट्टी चांगला खेळाडू आहे आणि इथे मात्र या बिलवडेच्या सुपरस्टारने पुन्हा एकदा ज्या कामगिरीची अपेक्षा आहे ती कामगिरी करायला सुरुवात केली. आत्मविश्वासाने फटका केलाय परंतु हा फटका रोखला देखील गेलाय. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकीने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 5 धावा या धावफलकावरती. ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. संग्रामसाठी हा थोडासा मॅजिक क्रिएट करणारा चेंडू होता आणि म्हणूनच इथे मात्र धावा ज्या आहेत ते रोखल्या गेलेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 धावा या धावफलकावरती लागलेत. चांगली गोलंदाजी इथे मात्र करताना जरूर पाहायला भेटत सुशांत. या चेंडूवरती ज्या विकेटची गरज होती ती प्राइज विकेट आले. या चेंडूवरती केलाय दांडी 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 गोल सक्सेसफुल. संग्राम शिंदे बॅक टू द पेव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये महावीर मगदूम हा देखील सज्ज झालाय आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवण्यासाठी. संग्राम शिंदे इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन गेले. आता मात्र महावीर नावाप्रमाणे या वीराला महान कामगिरी मोठी कामगिरी करावी लागेल. या मॅच मध्ये जर विजयाची गोड फळे चाकायची असतील तर महावीरला लढावं लागेल. या मॅच मध्ये फटका तर दूरवरून खेळला आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये फटका खेळला. धावा मिळतील पूर्णपणे 2. या 2 धावेने संघाचं टोटल आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 धावा या फलकावरती लागले. पहिलं षटक अप्रतिम हाताला गेला आणि या पहिल्या षटकामध्ये सुशांतने इथे मात्र फलंदाजांना शांत ठेवलंय आणि म्हणून इथे मात्र धावा बनवले गेलेत. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यावरती.
पहिल्या षटकामध्ये इथे मात्र सुशांतने 7 धावा खर्ची केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे सुशांतच्या माध्यमातून. बॅटिंग मध्ये देखील जर पाहायला गेलं तर या खेळाडूंनी योगदान दिलं आणि या महत्वाच्या मॅच मध्ये प्रत्येकाने इथे मात्र जबाबदारी जी आहे ती स्वीकारली आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा ग्रामीण मराठा स्पोर्ट्सचा संघ म्हणजेच इंदलगा स्पोर्ट्स बेळगावचा संघ हा पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय. याआधी पराभूत झाला होता परंतु त्या पराभवातून कुठेतरी शिकलेत आणि पुन्हा एकदा स्वतःला घडवले देखील या इंदलगा स्पोर्ट्स बेळगाव संघाने म्हणजेच ग्रामीण मराठा स्पोर्ट्स संघाने. पुन्हा एकदा मराठ्यांना जशी साजेशी कामगिरी हवी तशी कामगिरी इथे मात्र नावाप्रमाणे केली आहे. दुसऱ्या बाजूने करणला देखील एक चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. नक्कीच करण वरती देखील इथे मात्र नजर असतील. करण वरती जर पाहायला गेलं तर विश्वास दाखवले सगळे सहकार्याने आणि म्हणूनच सातत्याने या खेळाडूला एक संधी दिली. ओहो काय वेगात टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी यासाठी या खेळाडूला ओळखलं देखील जात. अनिकेत लोहार काय गोलंदाजी आहे या वर्षीच्या अंगामध्ये हे चर्चेतलं नाव राहिलंय. सातत्याने सर्वोत्तम कामगिरी. नक्कीच हे टॅलेंट आहे ते कुठेतरी जर पाहायला गेलं तर मागे आहे परंतु जर पाहायला गेलं तर सातत्याने स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करताना दिसत. वेगात टाकला हा चेंडू. नक्कीच अनिकेत लोहार जर पाहायला गेलं तर सातत्याने जर पाहायला गेलं तर हे टॅलेंट जे आहे ते कुठेतरी बेळगावमध्ये जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या टुर्नामेंट होतात परंतु या टुर्नामेंट युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जास्तीत जास्त होत नाहीत आणि म्हणूनच कुठेतरी हे टॅलेंट जे आहे ते मागे पडलंय. परंतु हे टॅलेंट या MJ चषकाच्या माध्यमातून कुठेतरी या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती येताना देखील दिसतंय. नक्कीच विजय पावले यांनी देखील या खेळाडूची जर पाहायला गेलं तर स्तुती केली होती. मगाशी जेव्हा विजय पावलेंची अनिकेत लोहारने जेव्हा भेट घेतली तेव्हा विजय पावलेने देखील सांगितलं अनिकेत कुठेतरी फिटनेस तुझा कुठेतरी कमी पाहायला भेटतोय आणि अनिकेतने देखील ते मान्य केलं. परंतु या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर दमकम दाखवला. तो विश्वास आहे तो दाखवलाय आणि म्हणूनच कुठेतरी अनिकेत लोहार पुन्हा एकदा जी घातकता आहे ती पुन्हा एकदा साबित करताना दिसत. ओहो तर नक्की चांगला चेंडू आहे आणि याच टप्प्यामध्ये कुठेतरी फलंदाज करताना दिसत आहेत परंतु या जंजिराला तोडावं लागेल. हा संघर्ष विजयाच्या तख्तापर्यंत नेऊन द्यावं लागेल. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल. यश अनुभवायचं आहे तर ही जी संधी मिळाली त्या संधीचं देखील सोनं करावं लागेल. नक्कीच ही संधी सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर महावीर मखदूमच्या हातामध्ये आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. हातावरच्या रेषा न पाहता मनगटामध्ये असणारी ती ताकद कुठेतरी दाखवावी लागेल मॅच मध्ये हे भविष्य घडवण्यासाठी. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 10 धावा या धावफलकावरती लागलेत. एका गडीच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या 75चा पल्ला गाठायचा आहे म्हणजेच अजून देखील 65 धावा कमी आहेत. हा फटका खेळलाय जरूर. चेंडू हवेत आहे. झेलबाची संधी आणि हा झेल टिपलाय. इथे मात्र तनिष नाईकने आज ज्या खेळाडूची चर्चा आपण सातत्याने करतोय त्याच खेळाडूने इथे मात्र झेल टिपलाय. सर्वोत्तम झेल. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक विकेट आली. एक चांगला चेंडू आणि या चांगल्या चेंडूवरती जे विकेटची गरज होती ती विकेट आली. कारण इथे मात्र मोठकटी इथे मात्र बाद झाली आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर एक अजून एक धक्का जो आहे तो नागठाणे संघाला बसलाय आणि करणची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजित इथे मात्र जगताप मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत
आज चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये केली आहे, परंतु ती कामगिरी इथे फलंदाजीमध्ये देखील करणं गरजेचं आहे, कारण का संघ हा थोडासा अडचणींना सामोरं जाताना दिसतोय. वेगात टाकलाय, वेग अचूकता सर्व काही या चेंडूवरती, आणि म्हणूनच या निर्धाव चेंडूची सांगता हे देखील पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आज. अनिकेत लोहारने प्रभावित केलंय. गोलंदाजी असेल, जी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी इथे मात्र पार पाडली गेली आहे. या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 1 विकेट. गोलंदाजी आवडली असेल तर अनिकेत लोहार म्हणजे सोनूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. चांगली गोलंदाजी केली आहे आज. ज्या खेळाडूने क्षेत्ररक्षणामध्ये प्रभावित केलं, गोलंदाजीची धुरा जेव्हा जेव्हा दिली तेव्हा तेव्हा चोख पार पाडली आहे अनिकेत लोहार. आज हे चर्चेतलं नाव आहे. गेल्या वर्षी देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी याच MJ ट्रॉफी मध्ये आले देखील होते. चांगला खेळ केला होता, परंतु ते स्वप्न कुठेतरी अधुरं राहिलं होतं, आणि ते स्वप्न पुन्हा एकदा बाळगून या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा नव्या जोमाने दाखल देखील झालेत. ओहो, फटका चांगला खेळलाय, फटक्यामध्ये ताकद आहे आणि 6 धावांची मोहर देखील आहे. दिल मांगे मोहर या 6 धावा. का फसलाय आकाशी जेप, आणि इथे मात्र विकेट. अजून एक प्राइज विकेट. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. महावीर मगदूम बॅक टू द पेव्हलियन. वाट पाहत होतो ज्या फलंदाजाची बॅट बोलणं हे सध्याच्या घडीला नाक टाळण्यासाठी महत्वाचं आहे. ज्या खेळाडूकडे मॅच कोणत्याही क्षणी पलटवण्याची क्षमता आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तांडव करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय शंकर थोरात मैदानाच्या आतमध्ये. शंकर थोरातला ती कामगिरी करावी लागेल जी कामगिरी याआधी कित्येक वर्ष केली. ओहो, वेगात टाकलाय, हा चेंडू वेगातला आहे, आणि म्हणूनच या वेगावरती इथे मात्र स्वार होणाऱ्या गोलंदाजीवरती एकेरी धावेची मोहर देखील आहे. एकेरी धाव आल्या, एकेरी धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत उभारलं गेलंय 16-17 धावा फलकावरती लागले आहेत. कौतुक करावं लागेल आतापर्यंत गोलंदाजाचं, कौतुक करावं लागेल कर्णधाराचं, ज्या प्रकारे गोलंदाजानं यूज केलाय. चांगली गोलंदाजी केली आहे याच्या चेंडूवरती. जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या इथे व्हाईटच्या स्वरूपामध्ये आलेत. एकेरी धावाल्या तो संख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 18 धावा या फलकावरती लागल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 21 चेंडू आणि 57 ची अजून देखील गरज आहे. 21 चेंडू 57 धावा. 21 चेंडूमध्ये 57 धावा. या धावा रबर बॉल क्रिकेटमध्ये तितक्याशा जास्त नाही आहेत, परंतु रबर बॉलचं क्रिकेट आहे, सोपं देखील नाहीये. ओहो, वेगात टाकलाय, आणि याच वेगावरती इथे मात्र स्वार होणाऱ्या चेंडूवरती धावा ज्या आहेत त्या एक स्वरूपामध्ये आल्या. एकेरी धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 19 धावा. या दोन्ही संघांमध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला एक तफावत पाहायला भेटली, ते म्हणजे सातत्याचा अभाव इथे मात्र पाहायला भेटला नागठाणीच्या संघाच्या माध्यमातून. आता मात्र अजित जगतापच्या बॅट मध्ये इथे मात्र सुरेख फटका आलाय, ताकदवर फटका.
25 धावा फलकावरती लागलेत म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर गरज आहे ती म्हणजेच 19 चेंडू 50 धावांची. 19 चेंडू 50 धावा अजून देखील बनवायचे आहेत. 19 मध्ये 50. ओहो चांगला चेंडू इतिमत्र डिलिव्हर केला. ओहो या चेंडूवरती अपील जरूर केले परंतु जेल टिपणं देखील गरजेचं होतं तरच या अपीलला इथे मात्र पंचाचा निर्णय जरूर आला असता. परंतु या चेंडूवरती एक संधी गमावली जरूर परंतु संधी ही सातत्याने निर्माण करावी लागेल. 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 25 बनवल्या गेल्या आहेत. अजून देखील जर पाहायला गेलं तर 50 बनवायचे आहेत. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 18 चेंडू 50 धावा. ओहो चांगला चेंडू इतिमत्र डिलिव्हर केला जातोय. पुन्हा एकदा प्रमुख गोलंदाज अनिकेत लोहार कडे वैलेत कर्णधार आणि पहिला चेंडू जर पाहायला गेला तर एकेरी धावीसाठी केला गेला. एकेरी धावने संघाची धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 26 धावा फलकावरती लागलेत. 26 धावा या फलकावरती लागलेत म्हणजे अजून देखील 17 चेंडू आणि या 17 चेंडू मध्ये 49 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 17 चेंडू मध्ये अजून देखील 49 धावा. नक्कीच चेंडू आणि धावांमधील हे अंतर खूप आहे परंतु ते अंतर कुठेतरी कापावं लागेल. जर कठोर परिश्रम हे शस्त्र तुमच्या जवळ असेल तर यश देखील गुलाम बनेल. यशाला इथे मात्र गुलाम बनवायचं आहे आणि तेच कामगिरी सध्याच्या घडीला अनिकेत लोहार करतायत. यशाला आपलं गुलाम बनवतायत. यश सातत्याने मिळवतायत आणि म्हणूनच कुठेतरी त्यांचा संघ जो आहे तो दर्जेदार कामगिरी करताना दिसतोय. ग्रामीण मराठा संघ मराठ्याप्रमाणे आज लढतोय. ओहो अकरू टप्प्याचा चेंडू या चेंडूवरती थोडस बाउन्स आहे. पंचाचा निर्णय हा 1 बाउन्स देखील आलाय. अनिकेत लोहार म्हणजे सोनूला इथे मात्र सांगितलंय 1 बाउन्स आहे. अजून एक चेंडू जर बाउन्स टाकलात तर इथे मात्र आम्ही नो चेंडू देखील घोषित करू. ओहो या चेंडूवरती अनिकेत लोहार सांगतायत मला 1 बाउन्स दिलाय परंतु माझ्याकडे दुसरं अस्त्र आहे आणि ते म्हणजे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि ते ब्रह्मास्त्र इथे मात्र या चेंडूवरती दाखवलंय. अनिकेत लोहारची आजच्या दिवसातील कामगिरी आवडली असेल तर प्रेक्षक अनिकेत लोहार साठी टाळ्यांचा आवाज देखील होऊन जाऊ द्या. काय कामगिरी केले या बेळगावच्या सुपरस्टारने. दर्जेदार कामगिरी. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर 26 धावा फलकावरती लागले. 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती 26 धावा. अनिकेत लोहार या नावाचा आज जय जयकार केला जातोय कारण का कामगिरी देखील तशा प्रकारची राहिली आज अनिकेत लोहारची. दर्जेदार कामगिरी आणि आज दर्जेदार कामगिरीवरती इथे मात्र उत्तर नाही आहे कोणत्या संघाकडे. सचिन चव्हाण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सचिन चव्हाण पाहिजे या खेळाडूवरती विश्वास जरूर दाखवलाय परंतु सचिनला देखील ती संधी आहे या मॅच मध्ये इथे पुन्हा एकदा कमबॅक करून देण्याची. आता मात्र जर पाहायला गेलं तर जिंकण्याचं आव्हान इथे मात्र कुठेतरी खडतड होत चाललंय परंतु याच खडतड परिस्थितीतून मार्ग काढणारे हे यशाच्या नेहमी मुक्कामी पोहोचत असतात. जे स्ट्रगल करतात जे स्वतःला घडवतात तेच यशाच्या मुक्कामी पोहोचतात. ओहो अजून एक चेंडू आणि याच अजून एक चेंडूने दांडी गेले. गोल 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 सक्सेसफुल. अजून एक चेंडू घात करून गेलाय. फलंदाजाला बाद करून गेलाय. नाईक देखील या कामगिरीवरती खुश आहे. खुश का नाही होणार. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा 1 विकेट. त्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या षटकासाठी आले. चौथ्या षटकामध्ये 2 धावा दिल्या आणि 2 विकेट मिळवल्या आणि दोन्ही देखील दांडी गुल करणाऱ्या विकेट पाहायला मिळाल्यात. अनिकेत लोहार काय गोलंदाजी केली आहे. सोनू हे नाव टोपण नाव आहे परंतु या सोनूने आज दर्जेदार कामगिरी केली.
अनिकेत लोहार सातत्याने चर्चेत राहिलेलं हे निपाणी बेळगाव परिसरातील एक प्रमुख अस्त्र आणि हे अस्त्र आज एमजे ट्रॉफी मध्ये पाहायला मिळालंय. ओहो फटका तर खेळला गेलाय पुन्हा एकदा अनिकेत लोहार कडे चेंडू आणि हा झेल टिपला गेलाय आणि या झेल टिपल्यानंतर अजून एका फलंदाजी खेळी संपुष्टात. ओहो राहुल आलेत मैदानावरती परंतु राहुल देखील स्ट्रगल करताना दिसतंय. आता मात्र राहुलला एकच काम करायचंय मोठे फटकेबाजीचं ते काम कारण का संघ थोडासा जर पाहायला गेलं तर मागे राहिलाय पिछाडीवरती राहिलाय कारण का जे सुरुवात होणं गरजेचं होतं ती सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली नाहीये आणि म्हणूनच कुठेतरी हा संघ जो आहे तो पराभवाच्या छायेमध्ये ढकलला गेलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 4.2 षटक इथे मात्र झालेत. 27 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर एक अडचण निर्माण झाली नागठाणे संघाच्या समोर. या चेंडूवरती वेग आहे आणि या वेगाने इथे मात्र बीट केल्या आणि त्याचमुळे इथे जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या इथे रोखल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी तनिष नाईक या खेळाडूंनी देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. फटका तर खेळला गेला आणि या फटक्यामध्ये इथे मात्र धावा ज्या आहेत त्या जोडल्या जरूर जात आहेत. किती जोडल्या जातील हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती अजयला देखील आपण पाहतोय चांगली कामगिरी या युवा खेळाडूंनी देखील केली. नक्कीच वेगात टाकला हा चेंडू आणि या वेगाबरोबर इथे मात्र जर पाहायला गेलं तर एकीर धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा तो प्रयत्न राहिला. फलंदाजाचा 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलेत. 2 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 31 धावा फलकावरती. आता मात्र 5 चेंडू राहिलेत आणि या 5 चेंडू मध्ये आता मात्र जर पाहायला गेलं तर मोठी कामगिरी करायची. सोपं नाहीये आता मात्र आव्हान कारण का सुरुवात इथे मात्र आपली खराब झाली आहे. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे कोणती धाव नाहीये. जर पाहायला गेलं तर पूर्णपणे मनातून हार मारली आहे आणि म्हणूनच कुठेतरी पराभवाचे काळे ढग सध्याच्या घडीला इथे मंडळताना दिसत आहेत नागठाणेच्या संघाच्या डोक्यावरती. ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे. ती रनआउटची विकेट येईल का? नक्कीच इथे रनआउटची विकेट नाहीये. इथे जर पाहायला गेलं तर तनिष नाईक सांगतायत या विकेटची आपल्याला गरज नाहीये. आपल्याला चेंडू फक्त नेदाव टाकायचे आहेत. आखो टप्प्याचा चेंडू वेगात आहे आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर निदाव चेंडूची सांगता देखील आहे. चांगला चेंडू इथे पत्र टाकलाय आणि त्याच चेंडूवरती धावा कुठेच नाहीयेत. 32 धावा या फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील खूप पल्ला पार करायचा आहे. अजून देखील 43 धावा बनवायच्या आहेत. धावा जिंकण्याचा साठी इथे मात्र इथे धीम्या गतीचा चेंडू आणि त्यानंतर या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढलाय. एकी धाव. आता मात्र पूर्णपणे ही मॅच जर पाहायला गेली तर
ग्रामीण मराठा स्पोर्ट्स म्हणजेच आजच्या दिवसातील एक दर्जेदार कामगिरी करणारा संघ म्हणजे इंदलगा स्पोर्ट्स बेळगावचा संघ. बेळगावहून दाखल झालेला संघ आज प्रेक्षकांची मन जिंकून गेलाय. कारण का विकी स्पोर्ट्स वटारा बॉस 11च्या संघाबरोबर येणे या संघाने देखील जवळपास सुपर 8 ची फेरी जी आहे ती गाठली आहे. हा संघ 5व्या दिवशी म्हणजे अंतिम दिवशी खेळताना आपल्याला जरूर पाहायला भेटेल. नक्कीच ही मॅच जिंकून इथे मात्र ग्रामीण मराठा स्पोर्ट्स संघाने सुपर 8 ची फेरी गाठली आहे. इंदलगा स्पोर्ट्स बेळगाव संघ या स्पर्धेतील सुपर 8 ची फेरी गाठणारा हा दुसरा संघ ठरलाय. या कामगिरीसाठी एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी देखील होऊन द्या. या मॅचचा मेन ऑफ द मॅच नो डाऊट